नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कुरणे, इतिहास विभाग प्रमुख, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय. विद्यार्थी मित्रों, भाग 3 हिस्ट्री इट्स थिअरी या पेपरमधील आपल्याला हिस्ट्री डेफिनेशन अँड स्कोप हा टॉपिक अभ्यासायचा आहे. टॉपिक नंबर पहिला आहे आणि पेपर नंबर 11 सेमिस्टर 5. हिस्ट्री डेफिनेशन अँड स्कोप म्हणजे इतिहासाच्या व्याख्या आणि स्वरूप. पहिल्या भागामध्ये आपण इतिहासाच्या व्याख्या आणि स्वरूप यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला टाइप्स ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाचे प्रकार यांचा अभ्यास करावयाचा आहे. इतिहासकारांच्या संख्ये इतकेच इतिहासाचे प्रकार आहेत असे म्हटले तरी फार वावगे होणार नाही. परंतु इतिहासकार आपल्या स्वतंत्र पद्धतीने इतिहास लिहितो. कार्ल बेकर म्हणतो, इतिहासकार असंख्य आहेत. हे सर्व इतिहासकार स्वतःच्या पद्धतीने इतिहास लिहित असतात. म्हणून प्रत्येकजण स्वतःपुरता इतिहासकार असतो. इतिहास लिहिणे म्हणजे काय करणे तर आपल्याजवळ असणारे पुरावे गोळा करून त्या साधनांचे संघटन करणे, जुळणी करणे होय. एखादा अशी जुळणी तयार झाली की त्या जुळणीला नाट्यात्मक व कलात्मक रूप देता येते. प्रत्येक इतिहासकाराचे अनुभव व अभिव्यक्ती ही वेगळी असते. त्यामुळे भावनांचा आविष्कार हा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. मानवावर जीवनाचा फार मोठा परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम हा इतिहास लेखनावर होत असतो. म्हणून रेनियर म्हणतात, माणसाने इतिहास लिहिण्यासाठी जो भाग निवडलेला असेल त्याची निवड सावधपणे केली पाहिजे. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास किंवा इतिहासाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे वाटत असतात. याच्यामध्ये इतिहासाचे जे प्रकार आहेत हे प्रकार म्हणजे त्यातला पहिला प्रकार आहे राजकीय इतिहास, म्हणजे त्याला आपण पॉलिटिकल हिस्ट्री म्हणतो. इतिहासाच्या प्रकारातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे राजकीय इतिहास होय. प्राचीन काळापासून राजकीय घडामोडी हाच केंद्रबिंदू समजून त्यानुसार इतिहास लिहिण्याची पद्धत आहे. कारण पहिल्यापासून माणसाला राजकीय स्थित्यंतर व नेतृत्व यामध्ये कमालीचा उत्साह वाटलेला आहे. राजा, पंतप्रधान किंवा राज्य शासनातील अनेक घटक यांची माहिती मिळवणे ही एक उत्साहाची बाब आहे. म्हणून प्राध्यापक कॉमेंजर म्हणतात, राजकीय इतिहासाची सुरुवात ही भौगोलिक इतिहासातून निर्माण झालेली असते. आधुनिक जगात राष्ट्रवाद ही कल्पना उदयास आल्यानंतर राजकीय इतिहासाला चालना मिळते. राजकीय चौकटीमधून इतिहासाचा अभ्यास करणे ही एक सर्वात महत्त्वाची बाब मानली जाते. या पद्धतीचे काही उपयोग आपल्याला दिसून येतात. म्हणून राजकीय इतिहासाचे महत्त्व सांगताना प्राध्यापक जी.एन. क्लार्क म्हणतात, मला असे वाटते की इतिहासकाराने जर राजकीय व घटनात्मक इतिहास इतर प्रकारांमध्ये मिसळला तर ती एक चूक ठरेल. आणि म्हणून क्लार्क यांच्या विधानाचा अर्थ असा की राजकीय इतिहासाप्रमाणेच घटनात्मक इतिहासाला सुद्धा तितकेच आपण महत्त्व दिले पाहिजे. म्हणून राजकीय इतिहास हा महत्त्वाचा मानला जातो. या अशा इतिहासामधूनच देशाचे भवितव्य घडवत असतात किंवा हा इतिहास अधिकृत कागदपत्रावर आधारित असल्याने त्याचे महत्त्व अतिशय मानले जाते. त्यानंतर 2 नंबरचा इतिहासाचा प्रकार घटनात्मक इतिहास, कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री. घटनात्मक इतिहास हा राजकीय इतिहासाचाच एक भाग आहे. प्राध्यापक क्लार्क यांनी म्हटल्याप्रमाणे राजकीय इतिहास व घटनात्मक इतिहास हे एकमेकापासून अलग करता येत नाहीत. परंतु घटनात्मक इतिहास हा नावारूपाला आला आहे. या इतिहास प्रकारामध्ये राज्य शासनाच्या विविध अंगोपांगांचा विचार केलेला असतो. अशा अनेक संस्था कशा उगम पावल्या, त्यांचा इतिहास आणि त्यांचा विकास कशा पद्धतीनं झाला त्याचा भाग सगळा हा घटनात्मक इतिहासामध्ये नोंद केला जातो. नंतरचा 3 नंबरचा इतिहासाचा प्रकार संसदीय पद्धतीचा इतिहास, पार्लमेंटरी हिस्ट्री.
संसदीय पद्धतीचा इतिहास ही घटनात्मक इतिहासाचीच एक शाखा आहे. घटनात्मक इतिहासामध्ये अनेक बाबींचा विचार करतात, तर संसदीय पद्धतीच्या इतिहासामध्ये फक्त संस्थेचा म्हणजे संसदेचा विचार केला जातो. संसदीय पद्धतीच्या राज्यव्यवस्थेला 20व्या शतकात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आज जगातील कोणत्याही देशात जर संसद निर्माण करावयाची असेल किंवा एखाद्या देशात ती टिकवायची असेल तर ब्रिटिश संसदीय पद्धत ही इतकी जुनी संपन्न आहे की त्यामधील अनेक घटना या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या असतात. उदाहरणार्थ, राजा व पार्लमेंट यांच्यातील संघर्षात पार्लमेंट हेच सार्वभौम मानले जाते. नंतरचा चौथा प्रकार कायद्याचा इतिहास, लीगल हिस्ट्री. कायद्याचा इतिहास हा एक घटनात्मक इतिहासाचाच एक भाग आहे. कायद्याचा इतिहास लिहिणारी व्यक्ती व्यवसायाने वकीलच असली पाहिजे व कायद्याचे ज्ञान असलेली पाहिजे. त्याशिवाय तिला कायद्यातील खाचाखोचा समजल्या जाणार नाहीत. कायद्याच्या इतिहासामध्ये प्रत्येक कायद्याचे मूळ शोधून त्याचा कसा विकास होत गेला याची माहिती दिलेली असते. असे हे कायदे राजकीय स्वरूपाचेच असतील असे नाही, तर त्यांना सामाजिक स्वरूपसुद्धा असू शकेल. प्रत्येक राष्ट्राला व देशाला अशा प्रकारच्या कायद्याचा वारसा असतो. म्हणून कायद्याच्या इतिहासाला किंवा कायद्याच्या इतिहासाच्या प्रकाराला या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा इतिहासाचा प्रकार लष्करी इतिहास, मिलिटरी हिस्ट्री. लष्करी इतिहास हा एक इतिहासाचा स्वतंत्र प्रकार आहे. याचा मुख्य विषय लष्कराच्या हालचाली, सेनापतीने टाकलेले डावपेच, ज्या प्रदेशामध्ये लढाई झाली त्या प्रदेशाचे भौगोलिक महत्त्व असं आहे. पूर्वी लष्करी इतिहासाला स्वतंत्र शाखा मानत नसत, परंतु अलीकडे भौतिकशास्त्रात ज्याप्रमाणे विशेषीकरण झाले त्याचाच परिणाम म्हणून इतिहासामध्ये सुद्धा असे हे स्वतंत्र प्रकार अस्तित्वात आले, असे लष्करी इतिहासाचा त्यामध्ये समावेश केला जातो. आणि या इतिहासामध्ये युद्धतंत्र, वापरलेल्या युक्त्या, सैन्यांची केलेली जमाजम व त्यांनी वापरलेली शस्त्रे यांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. आणि म्हणून काही इतिहासकार अशा प्रकारची माहिती देऊन थांबत नाही, तर युद्धाची कारणे व परिणाम हे सुद्धा या ठिकाणी देतात. सर जदुनाथ सरकार यांच्यासारखे काही इतिहासकार ज्या ठिकाणी युद्ध झाले त्या ठिकाणची विशेष स्थल वर्णने देऊन हे युद्ध साक्षात डोळ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करतात. लष्करी इतिहासामध्ये नाविक दलाचा इतिहाससुद्धा आणि हवाई दलाचा इतिहाससुद्धा किंवा याही प्रकाराचा समावेश या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग आहे की सामाजिक इतिहास, सोशल हिस्ट्री. सामाजिक इतिहास हा इतिहासाचाच एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. या इतिहासाची व्याख्या करीत असताना डच इतिहासकार ब्लॉक म्हणतो, सामाजिक इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास व हा इतिहास म्हणजे माणसांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या श्रद्धा आणि सवयी यांच्याशी निगडीत असतो. ब्लॉकच्या मते सामाजिक इतिहासामध्येच आर्थिक इतिहासाचा समावेश होतो. त्यामुळे डच अर्थशास्त्रज्ञ व्हॅन डेलिन हा आर्थिक इतिहासाला सामाजिक इतिहासाची एक शाखा मानतो. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय आहे स्थानिक इतिहास. स्थानिक इतिहास ही इतिहासाची एक महत्त्वाची शाखा मानली जाते. बऱ्याच वेळा असे होत असते की संबंध देशाचा, खंडाचा व जगाचा इतिहास आपल्याला माहीत असतो, परंतु आपल्याच सभोवतालचा इतिहास आपल्याला माहीत नसतो. म्हणून खऱ्या अर्थानं स्थानिक इतिहासाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे एखाद्या राज्याचा, एखाद्या देशाचा इतिहास लिहिण्याअगोदर आपल्या गावचा इतिहास असेल किंवा आपण ज्या भागात राहतो त्याचा इतिहास जर आपण लिहिला तर त्याला महत्त्व प्राप्त होईल आणि हा इतिहास सर्व
देशाला किंवा अनेक राज्यांना त्या इतिहासाबद्दलची माहिती होईल. म्हणून स्थानिक इतिहाससुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यानंतर धार्मिक इतिहास. रेनियर म्हणतो की धार्मिक इतिहास म्हणजे धर्माचा इतिहास नव्हे. हा इतिहास सामाजिक इतिहासापेक्षा राज्यशास्त्राला जवळचा आहे. रोमच्या धर्मसंस्थेचा इतिहास हा राजनैतिक इतिहास किंवा लष्करी इतिहासापासून अलग करता येत नाही. म्हणून अशा धार्मिक इतिहासामध्ये त्या युगात जी धर्मभावना प्रबळ असते तिचाच विचार केलेला असतो. अलीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणात धार्मिक प्रश्न हे पूर्वी इतकेच महत्त्वाचे या ठिकाणी राहिलेले नाहीत, परंतु ते संपूर्णपणे डावलता येत नाही. धर्म ही बाब दुय्यम महत्त्वाची मानली जाऊन इतर बाबींना महत्त्व प्राप्त होत आहे. एखाद्या वेळेला धर्मशास्त्राचा इतिहास यासारखा एखादा धर्मग्रंथ किंवा त्यांची अनेक स्थित्यंतरे दाखवून देत असतो. म्हणून धार्मिक इतिहास हा इतिहासाच्या संदर्भात आपल्याला अभ्यासलाच पाहिजे. नंतरचा शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे जगाचा इतिहास. 20व्या शतकात जर जग जवळ आले, पूर्वी इतिहास लिहिताना प्रांतिक, देशिक, कालिक असे भाग पडत असत, परंतु ही पद्धत आता आंतरराष्ट्रीय समाजाच्या दृष्टीने अनावश्यक बनली आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर युनोसारख्या जागतिक संघटनेमुळे अनेक देश एकत्र येऊ लागले. त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वांशिक संबंध प्रस्थापित होऊ लागले. अशा काळात संबंध किंवा संपूर्ण जगाला उपयुक्त ठरणारा, अनेक संस्कृत्यांचा एकत्र अभ्यास करणारा असा विषय म्हणजे जगाचा इतिहास होय. जगाचा इतिहास हा ग्रंथ करू शकेल असा इतिहास म्हणजे अनेक मानववंशांच्या विचारांचे, भावनांचे प्रतिबिंब आपल्याला जगाच्या इतिहासामध्ये पाहावयास मिळतात. म्हणून इतिहासाचे वरील सर्व प्रकार त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली असता असे जाणविले की ही विभागणी कोणत्याही एका ताटर तत्वरचनेवर केलेली नाही, तर या विभागणी पाठीमागे गरज ही महत्त्वाची बाब आहे. इतिहासाची विभागणी इतिहास संशोधकांनी आपल्या सोयीनुसार केली आहे, म्हणूनच त्याला चाकोरीबद्ध स्वरूप असे देता येणार नाही. या ठिकाणी आपला इतिहासाचे प्रकार हा भाग इथं संपलेला आहे. धन्यवाद.